नमस्कार. जर तुम्हाला हाय बी पी असेल तर मेडिसिनसोबत एक सल्ला नक्की दिला गेला असेल. रेग्युलर एक्सरसाइज करा. पण समस्या अशी आहे की अनेक लोकांना हेच माहिती नसतं की हाय बी पीमध्ये नेमकी कोणती एक्सरसाइज करावी आणि कोणती करू नये. फक्त वॉकिंग पुरेसं आहे का? जिमला जाऊ शकतो का? योगामुळे बी पी कंट्रोल होऊ शकतो का? आज आपण अशाच 5 एक्सरसाइजबद्दल फक्त जाणून घेणार आहोत, ज्या आपल्याला हाय बी पी पेशंटसाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत आणि हाय ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये त्या नक्की आपल्याला मदत करू शकतात. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट आहे. रिसर्च आपल्याला असं दाखवतं की रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर साधारणतः 5 ते 8 mmHg पर्यंत कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच एक्सरसाइज ही ऑप्शनल गोष्ट नाही आहे, तर हाय बी पी मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला तर आपण सुरुवात करूयात 1 नंबरपासून, म्हणजेच पहिल्या आपल्याला सोल्युशन्सपासून. ब्रिक्स वॉकिंग जर फक्त एक एक्सरसाइज म्हणून निवडायचं झालं तर आपल्याला वॉकिंग हा एक सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो. वॉकिंगमुळं हार्ट हळूहळू ट्रेन व्हायला मदत मिळते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारायला मदत होते आणि वेट मॅनेजमेंटसाठीही मदत होते. आठवड्याला किमान 150 मिनिट मॉडरेट इंटेन्सिटीने वॉकिंग करायचा प्रयत्न करा. म्हणजेच रोज साधारणतः 30 मिनिटे आठवड्यातून 5 दिवस असं जरी आपण मेंटेन ठेवलं तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला मॅरेथॉन धावायची गरज नाही आहे. फक्त अशा वेगाने चालायचं आहे की आपल्याला आरामात बोलता येईल, पण गाणं म्हणता येणार नाही आहे. सेकंड नंबर आहे तो म्हणजे इंटरवल वॉकिंगचा. माधवबागमध्ये सुद्धा इंटरवल वॉकिंगला खूप महत्त्व दिलं जातं. यामध्ये तुम्ही 2 ते 3 मिनटं नॉर्मल स्पीडने वॉक करायचं, त्यानंतर 1 मिनिट थोड्या वेगाने वॉक करणं चालू करायचं, त्यानंतर पुन्हा परत नॉर्मल स्पीडने वॉक करायचं. अशा प्रकारचं वॉकिंग म्हणजेच इंटरवल वॉकिंग हे आपल्याला वॉकिंग इंटरवल हार्ट आणि ब्लड वेसल्सना अधिक चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देण्यास मदत करू शकतं. अनेक लोकांना साध्या वॉकिंगपेक्षा पद्धत अधिक इन्क्रीजिंग वाटते. ही जी पद्धत आहे इंटरवल वॉकिंगची, ही साध्या वॉकिंगपेक्षा अधिक चांगली इंटरेस्टिंग वाटते. त्यामुळे हे आपल्याला केलेलं फायदेशीर ठरतं. नंबर 3, सायकलिंग. आउटडोर सायकलिंग असो किंवा आपल्याला रूमच्या आतमध्ये केलेली सायकलिंग असो, ही एक उत्कृष्ट चांगली अशी ॲरोबिक एक्सरसाइज आहे. सायकलिंगमुळं जॉईंट्सवर तुलनेने कमी ताण येतो आणि कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस सुधारायला मदत होते. विशेषतः ज्यांना नी पेन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला वॉकिंग करताना त्रास होतो, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. नंबर 4, योगा आणि प्राणायाम. हाय बी पी ही फक्त शरीराची समस्या नसून स्ट्रेस लेवल्सशी संबंधितही हा प्रकार राहू शकतो. आज अनेक क्रॉनिक स्ट्रेस हा आपल्याला ब्लड प्रेशर वाढवायला महत्त्वाचं कारण मानला जातो. म्हणूनच तर योगा आणि प्राणायाम या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. अनुलोम विलोम, भ्रामरी आणि डीप ब्रीदिंग एक्सरसाइज नर्वस सिस्टमला शांत करायला मदत करू शकते. अनेक स्टडीजमध्ये रेग्युलर योगा प्रॅक्टिसचा बी पी रिडक्शनमध्ये संबंध आढळून आलेला आपल्याला दिसून येतो. रोज फक्त 10 ते 15 मिनिटांनी सुरुवात करता येते. नंबर 5, लाईट स्ट्रेंथ ट्रेनिंग. अनेक लोकांमध्ये वाटतं की बी पीचे पेशंटने वेट ट्रेनिंग करू का किंवा करू नये, असे बरेचसे गैरसमज आपल्याला दिसून येतात. पण खरं म्हणजे योग्य मार्गदर्शनाखाली केलेली लाईट स्ट्रेंथ ट्रेनिंग ही नेहमी फायदेशीर ठरू शकते. रेझिस्टन्स बँड किंवा बॉडी वेट एक्सरसाइज, चेअर स्क्वॅट्स किंवा लाईट डंबेल्स याच्यामुळे मसल्स ॲक्टिव्ह राहायला मदत होते आणि मेटाबॉलिझम आपल्याला सुधारायला मदत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप हेवी वेट उचलणं किंवा श्वास रोखून एक्सरसाइज करणं हे हाय बी पी पेशंटसाठी योग्य अजिबात नाही आहे. आता आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण नेमकी कोणती एक्सरसाइज करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षा ती किती नियमित करतोय आपण हे जास्त महत्त्वाचं आहे. अनेक लोक एक दिवस 10,000 स्टेप्स चालतात आणि नंतर 4 दिवस काहीच करत नाही. पण ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी रेग्युलर मुवमेंट्स अधिक महत्त्वाची असते. रोज 30 मिनिटं ॲक्टिव्हिटी ही आठवड्यातून एकदा केल्याने 3 तासांच्या ॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. माधवबागमध्ये सुद्धा हाय बी पी मॅनेजमेंट करता मेडिसिनपर्यंतच आपण फक्त मर्यादित आहोत असं नाही.
तर लाईफस्टाईल करेक्शन्स, एक्सरसाइज, वेट मॅनेजमेंट, स्ट्रेस रिडक्शन आणि डायटरी चेंजेस यांच्याकडेही तितकंच महत्त्व दिलं जातं. कारण ब्लड प्रेशर ही अनेकदा फक्त एका नंबरची समस्या नसते, तर संपूर्ण मेटाबॉलिक हेल्थचं प्रतिबिंब ते असू शकतं. तर या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा मेसेज काय आहे, तर जर आपल्याला हाय BP असेल तर एक्सरसाइज करण्याची भीती बाळगण्याची गरज नाही आहे, तर फक्त योग्य एक्सरसाइज निवडण्याची गरज आहे आपल्याला. वॉकिंग, इंटरवल वॉकिंग, सायकलिंग, योगा, प्राणायाम, लाईट स्ट्रेंथ ट्रेनिंग हे आपल्याला ब्लड प्रेशर मॅनेजमेंटमध्ये अगदी उपयोगी ठरणारे असे महत्त्वाचे सोल्युशन्स आहेत जे आपण वापरू शकतो. पण कोणताही नवीन एक्सरसाइज प्रोग्राम सुरू करण्यासाठी, विशेषतः जर आपल्याला BP खूप जास्त राहत असेल किंवा आपल्याला हार्ट डिसीजचा काही प्रॉब्लेम असेल, इश्यू असेल, त्याची हिस्ट्री असेल, तर आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घेणं गरजेचं आहे. जर तुमचं BP सतत हाय राहत असेल किंवा तुम्ही ब्लड प्रेशर मेडिसिन्स घेत असताल, तर योग्य इव्हॅल्युएशन आणि पर्सनलाइज लाईफस्टाईल गायडन्ससाठी आपल्या जवळच्या माधोबा क्लिनिकला आणि आपल्या हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या. जितक्या लवकर तुम्ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईल सुरू कराल, तितकं चांगलं लाँग टर्म कंट्रोल मिळू शकतं. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही रोज किती मिनटे एक्सरसाइज करता. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हार्ट हेल्थ आणि ब्लड प्रेशर मॅनेजमेंट या संबंधित अशीच प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.